आधी या चॅप्टरमध्ये आपण डोबेरायनर ट्राइड्स, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ज, मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल याचा अभ्यास केला आहे। आता आपल्याला अभ्यास करायचा आहे तो आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल। सर्वप्रथम आपण पिरियोडिक टेबल याच्या इतिहासासंदर्भात जाणून घेऊया। दॅट इज द हिस्ट्री ऑफ द पिरियोडिक टेबल। हेनरी मोस्ली 1913 rearrange the modern table by atomic number। याच्या आधी आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या भागामध्ये डोबेरायनर ट्राइड्स, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ज आणि मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल या तिघांचा अभ्यास केला। या तिघांमध्ये एक क्रायटेरिया क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट करताना आपण प्रामुख्याने पाहिला तो म्हणजे ॲटॉमिक मास। या तिन्ही शास्त्रज्ञांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास याच्या हिशोबाने एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला। म्हणजे यांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना ॲटॉमिक मास हा भाग विचारात घेतला। परंतु 1913 मध्ये सर्वप्रथम ॲटॉमिक नंबर याचा विचार करून इंग्लिश सायंटिस्ट जे आहेत मोस्ली यांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला। सेकंड पॉइंट, ही यूज एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर टू फाइंड द ॲटॉमिक नंबर। आता आज रोजी ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन करताना आपण असं म्हणतो द नंबर ऑफ प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम इज कॉल्ड द ॲटॉमिक नंबर। परंतु तेव्हा ॲटॉमिक नंबर ही संकल्पना माहिती नव्हती। तेव्हा हेनरी मोस्ली यांनी 1913 मध्ये एक एक्सपेरिमेंट केला आणि तो एक्सपेरिमेंट करत असताना त्यांनी एक्स-रे ट्यूबचा उपयोग केला, दॅट इज कॉल्ड अ स्पेक्ट्रोमीटर। आणि त्याच्या सहाय्याने त्यांनी असा शोध लावला की ॲटम जो आहे, ॲटमच्या आतमध्ये जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतात आणि त्या पॉझिटिव्ह चार्जेसला त्यांनी नाव दिलं प्रोटॉन। आणि आज रोजीच ज्याला आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणतो। आणि त्यांनी या ॲटॉमिक नंबरच्या वरून एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता मोस्लीज मॉडर्न पिरियोडिक लॉ, दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट इन केस ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल। कारण मॉडर्न पिरियोडिक टेबल जो आहे हा पूर्णपणे आपल्याला मोस्लीज मॉडर्न पिरियोडिक लॉवर आधारलेला आपल्याला पाहायला मिळतो। हियर मॉडर्न पिरियोडिक लॉ स्टेट दॅट the properties of element are periodic function of their atomic numbers। म्हणजे याच्या आधी मेंडेलिव्ज असोत, डोबेरायनर असोत किंवा न्यूलँड असो, यांनी एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या ॲटॉमिक मासवर रिप्रेझेंट करतात असं म्हटलं होतं। परंतु हे सर्वप्रथम मॉडर्न पिरियोडिक लॉमधलं जे आहे स्टेटमेंट जे आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मॉडर्न पिरियोडिक टेबलमधले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज त्यांच्या ॲटॉमिक नंबरवर डिपेंड्स करतात किंवा रिप्रेझेंट करतात। सेकंड, ही सेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी एलिमेंट व्हॅरीज विथ ॲटॉमिक नंबर नॉट विथ ॲटॉमिक मास। तोच मुद्दा इथे येतोय की प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या त्यांच्या ॲटॉमिक नंबरनुसार चेंज झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजेच ॲटॉमिक नंबर विच कॅन बी रिप्रेझेंट द प्रॉपर्टीज नॉट अ ॲटॉमिक मास। थर्ड वन, दॅट इज द मॉडर्न पिरियोडिक टेबल इज इन अकॉर्डन्स विथ द मॉडर्न पिरियोडिक लॉ। जेव्हा मॉडर्न पिरियोडिक टेबल जो आहे हा जे पहिला लॉ जो दिलेला आहे दॅट इज द मॉडर्न पिरियोडिक लॉ याच्यावर आपल्याला आधारलेला पाहायला मिळतो। म्हणजे कोणता, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर। म्हणजे प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या त्याच्या ॲटॉमिक नंबरवर असतात। आता याच्यानंतर आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द structure of the modern periodic table। The modern periodic table is also called the long form of the periodic table। modern periodic table ला long form of the periodic table असं सुद्धा म्हटलं जातं। In the modern periodic table the elements are arranged in accordance with their
इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. याच्या आधी जेवढा आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये आपण एवढंच पाहिलं की एलिमेंट अरेंज करत असताना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास याच्या हिशोबाने केलेले पाहायला मिळतात. परंतु मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जे एलिमेंट जे अरेंज केलेले आहेत अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. हा ॲटॉमिक नंबरच्या हिशोबाने अरेंज केल्यामुळं याच्यामधले जे मेंडेलियस पिरियोडिक टेबलमध्ये जे जे ड्रॉबॅक्स होते ते ॲटोमॅटिक मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये रिमूव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर पाहूया. अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर, जो मी तुम्हाला पहिलाच पॉईंट सांगितलेला आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर म्हणजे इथे जर 1 आहे, दिस इज द सेकंड, थर्ड, फोर्थ, अशा प्रकारे इन्क्रीजिंग ऑर्डरने आपल्याला इथे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरच्या हिशोबाने इथे एलिमेंट अरेंज केलेले पाहायला मिळतात. धिस पिरियोडिक टेबल हॅज अ 7 हॉरिझॉन्टल रोज. आता इथे 7 दॅट इज द फ्रॉम धिस टू धिस 7 हॉरिझॉन्टल रोज आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे देअर आर द 7 हॉरिझॉन्टल रोज म्हणजे आडव्या जे रांगा आहेत. दिस कॅन बी नंबर फ्रॉम 1 to 7. दीज नोन ॲज द पिरियड्स. व्हाईल व्हर्टिकल कॉलम, तर व्हर्टिकल कॉलम जे आहेत म्हणजे जे उभे जे आहेत याच्यामध्ये दिस इज द फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 and 18. जे 18 जे आहेत these are called groups. Vertical columns, these are called groups. In modern periodic table 118 elements are classified in 7 period and 18 groups. म्हणजे आतापर्यंत साधारणतः 118 एलिमेंटचा शोध लागलेला आहे आणि हे 118 एलिमेंट्स आपल्याला या पूर्ण मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये अरेंज केलेले पाहायला मिळतात. आता हे आडव्या रांगा जे ज्याला आपण पिरियड्स म्हटलेलं आहे 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स, याच्यामुळं आपल्याला अशा प्रकारचे इथे बॉक्स तयार झालेले पाहायला मिळतात आणि या प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला एक एलिमेंटची पोझिशन पाहायला मिळते. म्हणजे 1 बॉक्स विच कॅन बी रिप्रेझेंट फॉर द 1 एलिमेंट. आणि हे जे बॉक्स जे आहेत अशा प्रकारे जे बॉक्स जे तयार होतात, तर इथं मी याला जर 1 म्हटलं असेल तर याच्या समोरचा इथे सेकंड, अशा प्रकारे आपल्याला याला आपण नंबरिंग करू शकतो. आणि वेअर यू कॅन से दॅट इज द फर्स्ट, दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड, थर्ड, दिस इज द फोर्थ, देन दिस इज द फिफ्थ, दिस इज द सिक्स्थ. ते तुम्ही जर पाहिला तर इथे जो जो एलिमेंट ज्या बॉक्समध्ये येत असेल तर बरोबर त्याचा ॲटॉमिक नंबर हा तेवढाच आहे. जसं हायड्रोजन 1, त्याच्यानंतर हेलियम याचा ॲटॉमिक नंबर 2 असेल, लिथियम याचा 3 आहे, बेरिलियमचा 4 आहे, त्याच्यानंतर बोरॉनचा 5, कार्बनचा 6. म्हणजे प्रत्येक बॉक्सला जर नंबरिंग केलं तर बरोबर तो जो ॲटम त्या बॉक्समध्ये येतो तोच त्याचा ॲटॉमिक नंबर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ईच पिरियड स्टार्ट विथ ॲन एलिमेंट हॅव अ न्यू सेल. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर इथून जर पहिला पिरियड जर पाहिला तर इथं 1, म्हणजे याचा अर्थ असा की हा जो पूर्ण पिरियड आहे याच्यामध्ये 1 सेल आहे, हा दुसरा याच्यामध्ये 2 सेल, हा तिसरा म्हणजे याच्यामधले जेवढे एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये 3 सेल्स आहेत, हा चौथा म्हणजे याच्यामधले एलिमेंट्समध्ये 4 सेल्स आहेत, याच्यामध्ये 5, याच्यामध्ये 6 आणि याच्यामध्ये 7 सेल्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सरळ आपण असं म्हणू शकतो पिरियड नंबर ऑल्सो रिप्रेझेंट द नंबर ऑफ सेल इन ॲटम. म्हणजे याच्यामध्ये जेवढेही नंबरिंग आहेत तेवढ्या सेल्स आपल्याला त्या प्रत्येक पिरियडमधल्या एलिमेंटमध्ये असलेले पाहायला मिळतात. सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द सेम ग्रुप. आता सर्वात आधी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट सेल दॅट इज कॉल्ड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे या प्रत्येकामध्ये आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत हे सेम नंबरमधले, म्हणजे याच्यामध्ये याचा अभ्यास आपल्याला समोर विस्तृत करायचा आहे व्हॅलन्सीमध्ये. तर हेलियममध्ये जर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1 असेल, लिथियममध्ये सुद्धा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1, सोडियममध्ये 1, पोटॅशियममध्ये 1, म्हणजे प्रत्येकामध्ये आपल्याला आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असलेला पाहायला मिळतो.
that is called the valence electron. The electron which can be present in the outermost cell, that is called the valence electron. आणि याच्यावरूनच आपलं असं लक्षात येईल द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन द सेम ग्रुप आर द सिमिलर. म्हणजे याची व्हॅलन्सी जी आहे प्रत्येक ग्रुपमधल्या जे आहेत एलिमेंटची ही व्हॅलन्सी सेम आहे आणि त्याच्याचमुळं याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ग्रुपमधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आपल्याला सर्वांना सारख्या असलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा जो ड्रॉबॅक्स होता मेंडेलियस पिरियोडिक टेबलमध्ये आयसोटोपचा, तो याच्यामध्ये रिमूव्ह झालेला आपल्याला पाहायला मिळतो मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये. आयसोटोप्स ऑफ द सेम एलिमेंट ऑक्युपाय सेम पोझिशन इन द पिरियोडिक टेबल. आता आयसोटोप्स म्हणजे नेमकं काय, तर आयसोटोप्स मीन्स द एलिमेंट्स विच हॅव द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास. आता याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर सेम असल्यामुळं ते ज्या एलिमेंटचे आयसोटोप्स असतील त्यांनी त्याच बॉक्समध्ये सेम पोझिशन ऑक्युपाय केलेली आपल्याला पाहायला मिळते. दिस पिरियोडिक टेबल, दॅट इज द मॉडर्न पिरियोडिक टेबल which is classified into 4 block. आता याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतात. सर्वात पहिला आहे याचा एस ब्लॉक. आता याच्यामध्ये ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड हा जो एस ब्लॉक आहे याच्यामध्ये हे ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड ऑक्युपाय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. देन अनदर वन इज दॅट इज द पी ब्लॉक. पी ब्लॉकमध्ये 13 पासून ते 18 पर्यंत म्हणजे हा जो आहे इथून तर एवढा दॅट इज कॉल्ड द पी ब्लॉक. सेकंड दॅट इज द पी ब्लॉक. देन थर्ड वन दॅट इज द डी ब्लॉक. डी ब्लॉकमध्ये आपण जर पाहिलं तर ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12 पर्यंत जेवढेही ग्रुप्स येतात दिस कॅन बी इन द डी ब्लॉक. आणि एफ ब्लॉक जर पाहिला तर एफ ब्लॉक हा जो खालचा जो पोर्शन आहे विच कंटेन द लॅन्थानाइड अँड ॲक्टेनाइड दीज आर इन्क्लूड इन अ एफ ब्लॉक. आता लॅन्थानाइड आणि ॲक्टॅनाइड्स म्हणजे नेमकं काय आहे तर जो कॉम्पॅक्ट पिरियोडिक टेबल दिसावं याच्यासाठी ॲटॉमिक नंबर 57 दॅट इज द लॅन्थानाइड्स इथून जे आहे तर ॲटॉमिक नंबर अप टू 71 इथपर्यंतचे जे आहेत हे सर्व हे वेगळे खाली आपल्याला दाखवलेले जातात आणि दीज आर कॉल्ड लॅन्थानाइड सिरीज. आणि त्याच्याच नंतर ॲटॉमिक नंबर 89 टू ॲटॉमिक नंबर 103 हे जे आहेत तर हे खाली इथे प्रत्येक पिरियोडिक टेबल जो आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल जर कुठेही पाहिला तर त्याच्या खालच्या साईडला जे दाखवतात दीज आर कॉल्ड ॲक्टॅनाइड सिरीज अँड these two are included in F block and this is the structure of modern periodic table.